श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो नमस्कार. महिला दिनाच्या सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा. महिला म्हटलं आधी, मध्य आणि अंत या तिन्ही कालावधीमध्ये महिलांना मान सन्मान हा खूप अग्रगण्य राहिलेला आहे. महिला ह्या प्रत्येक युगामध्ये त्यांचा सहभाग हा खूप महत्त्वपूर्ण राहिला प्रत्येक युगामध्ये. आणि त्रेतायुग असेल, द्वापार युग असेल, कलयुग असेल, या तिन्ही युगांमध्ये स्त्रियांनी जे काही कार्य आपलं केलेलं आहे ते खूप अप्रतिम आणि खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि या अशा सर्व स्त्रियांना, सर्व महिलांना महिला दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. मित्रांनो, सीतामाता असतील ज्यांनी खूप त्रास सहन करून सुद्धा आपलं अस्तित्व किती महत्त्वपूर्ण आहे. आज तुम्ही रामायण वाचलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी जाणवतील की त्यांची एक एक कहाणी जर कधी विचार केला तर खूप महत्त्वपूर्ण आहे. यानंतर कृष्ण लीलेमध्ये तुम्ही माता रुक्मिणी यांचं जर तुम्ही कधी चरित्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की किती पेशन्स आहे. म्हणजे स्त्रियांनी प्रत्येक युगामध्ये आपापलं अस्तित्व जाणवून दिलं आहे, दाखवून दिलं आहे. आणि जेवढा देवादिदेव यांचं अस्तित्व आहे तेवढंच माता देवींचं सुद्धा अस्तित्व आहे. आणि कलियुगामध्ये तर काही विषयच नाही. या युगामध्ये महिला आजच्या मितीला 50% आरक्षण आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की 50% याच्यामध्ये म्हणजे पुरुषांच्या समान आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. म्हणजे तुम्ही चांगला जर विचार केला तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये खूप त्रास होता महिलांना, परंतु आजच्या मितीला म्हणजे सन्माननीय सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी जे काही आपला कार्यभार दिला तो खूप महत्त्वपूर्ण होता. म्हणजे ज्यांनी त्रास सहन करून खूप पेशन्स आहे. मित्रांनो, स्त्रिया या खूप पेशन्स असतो स्त्रियांमध्ये. करुणा असते, दया असते, शांती असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी भरभरून असलेली स्त्री, जी स्त्री तुमच्या आयुष्यामध्ये आई म्हणून येते, बहीण म्हणून येते, बायको म्हणून येते, मैत्रीण म्हणून येते, मुलगी म्हणून येते, असं सगळं जे काही काम आहे ते खूप महत्त्वपूर्ण आणि खूप छान प्रकारे पार पडत असते. आणि महिलांचं जर कधी आजच्या मितीला जर चांगला विचार केला तर महिला या प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप अग्रगण्य आहे. आणि तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर विचार केला तर आजच्या मितीला पुरुषांच्या मानाने, मुलांच्या मानाने मुलींची टक्केवारीही जास्त आहे. तर हा विचार सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे का त्यांच्यामध्ये ज्या काही गोष्टी पेशन्स असतो, मन स्थिर असतं. आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना भगवंतानं दिलेल्या बऱ्याचशा अशा प्लस गोष्टी आहेत का ज्या गोष्टींमुळे त्यांचं अस्तित्व त्या निर्माण करतात. तर अशा या महिलांना सर्व समाजातील आणि सर्व क्षेत्रातील सगळ्यांनी मान सन्मानाने त्यांना त्यांचा मान मिळावा. आणि अशा या महिलांना महिला दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आणि स्वामीराज फाउंडेशनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. श्री स्वामी समर्थ.